काय शेतकऱ्याचं भलं करणार आहे रे तुम्ही. अर्ध्या तासात 5 वेळेस लाईट गेली, अर्ध्या तासात 5 वेळेस. जर चालू सीझनमध्ये जर तुम्ही शेतकऱ्याला असं मारणी घालत असाल तर तुम्ही कोणत्या तोंडानं शेतकऱ्यासाठी तुम्ही काम करता. अरे लाज वाटायला पाहिजे राव तुम्हाला. मोठमोठ्याला गप्पा मारता आणि इथं शेतकऱ्याला साधी लाईट तुम्हाला व्यवस्थित देता येत नाही आहे. अर्ध्या तासात 5 वेळेस लाईट गेली. हे बघा, मागच्या वेळेस मी खूप संयमानं घेतलं होतं, पण ह्या वेळेस आहे ना तर तुम्हाला पळता भुई मी थोडी करेल. मी व्यवस्थित सांगतोय, आम्हाला व्होल्टेज फुल व्होल्टेज द्या, कारण फुल व्होल्टेज दिलं ना तर मोटरा व्यवस्थित चालतात आणि फॉल्ट होत नाही. एकतर 40 वर्षापूर्वी तुम्ही आम्हाला लाईट दिली, तेच खंबे तेच तारं सगळं सडून गेलं ते, आणि थोडाफार त्याच्यावरती लोड आला ना तर ते कटून जातं. ते कर्मचारी परेशान आहे बिचारे, आमचे कर्मचारी ते खाली काम करतात. आम्ही फोन केला का पळता, नुसते पळता. त्यांची काही चुकी नाही. वर डिपार्टमेंटनं जर ठरवलं ना तर व्यवस्थित लाईट भेटू शकते. आणि आतापर्यंत हे 1-1.5 महिना आम्हाला सगळी व्यवस्थित लाईट चालू होते, पण हे 4-5 दिवसांना डबल तुम्ही नाटकं चालू केले. आमचा संयम तुटू देऊ नका. आणि आता समोर निवडणुका आल्या, बाकी राजकीय लोकांना पण, आमच्या भागातील राजकीय लोकांना पण व्यवस्थित सांगतो, जरा आमच्याकडे लक्ष असू द्या. नुसतं तोंड वर करून आम्हाला मतदान मागायला येऊ नका. आम्हाला जर लाईटीचा प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला ना तर कोणीही मत मागायला येऊ द्या, मी त्याला डायरेक्ट प्रश्न विचारणार आहे. परत म्हणू नका की तुम्ही असं काय बोलता. हे कळकळीनं सांगतोय आम्ही. आम्हाला त्रास होतो ना, हे आमची जी तळमळ आहे ना, की ही तळमळ तुम्ही समजून घ्या. आम्ही फुकट कोणाला त्रास द्यायला रिकामं नाही आहे. धन्यवाद.